नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के जे सोमय्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये या ई वर्गामध्ये मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। SYBSC अर्थात द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमांतर्गत या ठिकाणी द्वितीय सत्रातील पहिला जो काही घटक आहे तो आहे निबंध लेखन। या निबंध लेखनामध्ये 3 प्रकारचे निबंध या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यासावयाचे आहेत। त्यामध्ये निबंध लेखन, त्याचं जे काही स्वरूप आहे, त्याचे जे काही प्रकार आहे ते आपण अभ्यासणार आहोत। तर तत्पूर्वी जे प्रकार आहे ते आपण बघा। वैचारिक निबंध हा पहिला प्रकार या ठिकाणी अभ्यासासाठी आहे। दुसरा जो काही प्रकार आहे तो सामाजिक निबंध हा प्रकार या ठिकाणी अभ्यासासाठी आहे। तिसरा जो काही निबंध प्रकार आहे तो वैज्ञानिक विषयक निबंध या ठिकाणी अभ्यासासाठी आपल्याला हे आहेत। हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विज्ञान शाखेतील द्वितीय वर्ष साठी अर्थात SYBSC साठी हे निबंध प्रकार या ठिकाणी अभ्यासावयाचे आपणासाठी आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण निबंध म्हणजे काय, निबंधाचे प्रकार, निबंध कशा स्वरूपाचा या ठिकाणी लिहिला जातो, हे वेगवेगळ्या इयत्तांमध्ये आपण अगदी 12वी पर्यंत या ठिकाणी हा घटक अनुभवलेला आहे, आपण अभ्यासलेला आहे। तर त्याच अनुषंगाने विज्ञान शाखेचे विद्यार्थी म्हणून आपणाला हेही गरजेचं आहे भाषा विषयातील हे निबंध आणि निबंध प्रकारातील कोणकोणते जे वैशिष्ट्य आहे हे आपण विचारात घेतले पाहिजे। हे आपण या ठिकाणी प्रत्येक प्रकारामध्ये तपशीलवार आपण अभ्यासणार आहोत। तर आपण सुरुवातीला निबंधाचा परिचय आपण करून घेऊ। बघा, प्रास्ताविक। शालेय जीवनात तुम्ही निबंध लेखन केलेले आहे। विविध संस्थांमार्फत आयोजित निबंध लेखनाच्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभागी झालात आहात आणि तुम्ही भविष्यातही होणार आहात। त्या दृष्टीने तुम्हाला निबंधाचे स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंध लेखन कसे करावे या संबंधीची माहिती असणे आवश्यक असते। या सर्वांचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला निश्चितच होईल। स्पर्धा परीक्षा असतील, आपणाला आपल्या जीवनातील भावी वाटचालीसाठी सुद्धा या निबंध प्रकारातून किंवा या निबंधाच्या आशयातून या ठिकाणी आपल्याला बोध हा होत असतो। एक आपलं उद्बोधन या निबंधाच्या माध्यमातून हे होत असतं। बघा, अगदी तुम्ही शालेय जीवनापासून हा निबंध लेखन हा प्रकार या ठिकाणी तुम्ही लेखन करत आलेले आहात। आणि बघा, विविध संस्थांमार्फत आतापर्यंतच्या इयत्तांमध्ये जे वेगवेगळे निबंध स्पर्धेचे उपक्रम राबवले असतील त्यामध्ये तुम्ही सहभागी घेतलाही असेल आणि भविष्यातही तुम्हाला या निबंध प्रकारामध्ये तुम्हाला हा निबंध प्रकार तुम्हाला या ठिकाणी आहे। आणि निबंध प्रकाराच्या किंवा निबंधाच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा परीक्षांना सुद्धा तुम्हाला सामोरं जावायचं आहे। म्हणून निबंध हा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा असा घटक आपणाला आहे आणि तो आपण आता सुरुवातीला आपण निबंधाचे जे काही स्वरूप आहे त्या ठिकाणी आपण अभ्यासू। तर बघा, निबंधाचं नेमकं स्वरूप काय असतं आणि त्या स्वरूपावरच त्या निबंधाचे या ठिकाणी वेगवेगळे प्रकार अवलंबून असतात। तर निबंधाचं स्वरूप आपण या ठिकाणी बघू। सुरुवातीला बघा, नीट बांधलेला, नीट गुंपलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध। विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे निबंध लेखनात अभिप्रेत असते। बघा, निबंध नीट बांधलेला असायला पाहिजे। नीट बांधलेला म्हणजे शब्दांची किंवा वाक्यांची रचना या ठिकाणी एकांमध्ये एक ती गुंतलेली बांधलेली असली पाहिजे। जसे की साखळी या ठिकाणी एक एक कडी गुंफून तयार होते, तसा आपला निबंध या ठिकाणी एक एक आशय एका वाक्यामध्ये हा गुंपलेला असणं गरजेचं आहे आणि त्याची नीट जुळवणीही आपण करणं गरजेचं आहे। आणि बघा, निबंध म्हणजे काय, तर बघा, निबंधाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे होय, यालाच या ठिकाणी आपण निबंध असं म्हणतो।
ही निबंध लेखनाबाबत या ठिकाणी अभिप्रेत ही गोष्ट आहे. निबंध लेखनात आत्मविस्काराला खूप किंवा भरपूर वाव असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे म्हणून माहीत आहे, जितके म्हणून माहीत आहे, ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध होय. बघा, आता निबंधाची आणखी एक व्याख्या, आणखी एक संज्ञा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर ती काय, की निबंध लेखनात आत्मविश्वासाला भरपूर वाव असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे म्हणून माहीत आहे, जितके म्हणून माहीत आहे, ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध होय. बघा, आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी जे माहीत आहे, म्हणजे आपल्या मनातील जे काही आविष्कार आहे, या प्रकारामध्ये भरपूर वाव मांडण्यासाठी आपणाला आहे. आणि बघा, ते सगळेच्या सगळे आपण एकत्र करून काय करू शकतो, हे ते लिहिणं किंवा एकत्र करणं, त्याला निबंध या ठिकाणी म्हटलं जातं. तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. आणखी एक निबंधाची संज्ञा आपल्याला सांगता येईल. तर ती काय की निबंध म्हणजे काय, तर निबंध म्हणजे सुसंगत व योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. म्हणजे काय, तर बघा, निबंध म्हणजे सुसंगत असे विचार आणि योग्य विचार आणि कल्पनेच्या माध्यमातून त्यांची अर्थपूर्ण केलेली मांडणी म्हणजे निबंध होय. आणि बघा पुढे, निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचे स्वतःचे विचार सूत्रबद्ध आणि सूचकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे होय. तर बघा, निबंध लेखन म्हणजे काय, आणखी या ठिकाणी त्याचा अर्थ आपल्याला बघता येईल. तर काय, की एखाद्या विषयासंबंधीचे स्वतःचे विचार सूत्रबद्ध आणि सूचकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे होय, म्हणजेच निबंध होय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निबंधाच्या, म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर काय, आपल्या मनातील जे विचार आहे ते सुसंगत, सुस्पष्ट, अर्थपूर्ण मांडणे, यालाच या ठिकाणी आपण निबंध म्हणायचं आहे. मग एखादा विषय असेल, त्या विषयाच्या संदर्भात सखोल अशी माहिती आपणाला माहित असेल, तर तेच विचार या ठिकाणी सूत्रबद्ध पद्धतीनं आपण शब्दाच्या रूपामध्ये मांडणे, यालाच निबंध असं म्हटलं जातं. संस्कृतमध्ये अवघ्या 3च शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केले आहे. निबद्धते अस्मिन् इति. निबद्धते अस्मिन् इति अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. बघा, इतिहासामध्ये 3च शब्दांमध्ये निबंधाचा अर्थ सांगितलेला आहे. तो म्हणजे काय, की निबद्धते अस्मिन् इति असं या ठिकाणी संस्कृत मध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि या 3च शब्दामध्ये निबंधाचा अर्थ या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. आणि तो काय आहे अर्थ, तर बघा, की जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. अशा प्रकारे या ठिकाणी निबंधाची आणखी एक व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर पुढे बघा, हे निबंधाचे स्वरूप आपण या ठिकाणी बघतो आहे. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्ती विशेषांचे वर्णनात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध होय. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सुसूत्र किंवा सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते.
निबंध म्हणजे किंवा निबंध लेखन ही एक कला आहे आणि प्रयत्नांनी ती साध्य होते. बघा, निबंध म्हणजे काय आणि निबंधाचं स्वरूप काय आहे हेही या ठिकाणी आपण बघत असताना बघा, निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन हे केलेले असते. ही सर्वात महत्वाची गोष्ट निबंधाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर ती एक मनोवेदक गुंफण ही निबंधाची असते असंही म्हटलं जातं. आणि विविध विचारांच्या ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजेही निबंध होय. निबंधात एखाद्या विषयावर साधक बाधक माहिती, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. निबंध लेखन ही एक काय आहे तर ही एक कला आहे आणि ही कला कशामुळे तर प्रयत्नांमुळे ही साध्य होऊ शकते. तर आपणाला या अशा प्रकारे निबंध म्हणजे काय, निबंधाचं स्वरूप आपण आता बघितलं. आता पुढील जे काही घटक आहे ते आहेत निबंधाचे प्रकार. आपणाला निबंधासाठी किंवा निबंधामध्ये 3 प्रकार यावर्षी या ठिकाणी अभ्यासावयाचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे वैचारिक निबंध, दुसरा प्रकार आहे सामाजिक निबंध आणि तिसरा प्रकार आहे वैज्ञानिक निबंध. त्यातला जो काही पहिला प्रकार आहे तो या ठिकाणी आता आपण बघणार आहोत, तो म्हणजे वैचारिक निबंध होय. या वैचारिक निबंधाला या ठिकाणी आणखीही नावं या ठिकाणी दिली गेलेली आहेत. तर त्यामध्ये तर बघा, आपण सुरुवातीला बघू वैचारिक निबंध. बघा, वैचारिक म्हणजे काय. वैचारिक निबंध म्हणजे विचारांवर आधारलेला निबंध होय. याचा अर्थ या ठिकाणी असा सांगितला गेलेला आहे किंवा असा आहे की वैचारिक जो काही निबंध आहे त्या वैचारिक निबंधात विचारांना खूप महत्व असतं. विचार हेच त्याचे केंद्रस्थान असते. या वैचारिक निबंध प्रकारामध्ये एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्या संबंधीची साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. बघा, हा जो काही निबंध प्रकार आहे वैचारिक, विचारांना यामध्ये महत्व आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तर एखादा जो काही विचार असेल त्या विचाराला प्राधान्य देऊन किंवा एखाद्या समस्येला प्राधान्य देऊन त्या संबंधी साधक बाधक चर्चा करणे किंवा चर्चा करणारा निबंध म्हणजे हा वैचारिक निबंध होय किंवा त्याला वैचारिक निबंध असं म्हटलं जातं. बघा, समाजातील एखाद्या विचार असेल, एखादी समस्या असेल, या समस्येच्या संदर्भात किंवा एखाद्या विचाराच्या समस्येच्या संदर्भात किंवा विचाराच्या संदर्भात केलेली जी साधक बाधक चर्चा असते किंवा साधक बाधक चर्चा करणारा जो निबंध असतो त्या निबंधाला काय म्हटलं जातं, वैचारिक निबंध असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, काय श्रेष्ठ, मन का मनगट असा विषय दिला असेल तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूंचे गुणदोष, त्यांच्या संदर्भातील अनुकूल प्रतिकूल मते, त्यांचे खंडन मंडन, साधक बाधक चर्चा, एखाद्या विषयासंबंधीचे चिंतन या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनामध्ये किंवा वैचारिक निबंध लेखनात असणे अपेक्षित आहे. बघा, आता एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे वैचारिक निबंधाच्या संदर्भात. तर वैचारिक निबंधाचं शीर्षक दिलेलं आहे काय श्रेष्ठ, मन की मनगट. प्रश्न आहेत, प्रश्नचिन्ह आहेत. बघा, मग असा विषय तुम्हाला दिलेला आहे. मग तुम्ही निबंध लिहित असताना मन आणि मनगट या दोनही कल्पना किंवा या दोनही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. मग या संकल्पनांच्या दोन्ही बाजूंचे तुम्हाला गुणदोष, त्यांच्या संदर्भातील अनुकूल प्रतिकूल मते, त्यांचे खंडन मंडन, साधक बाधक चर्चा, एखाद्या विषयासंबंधीचे चिंतन या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनात
असणे अपेक्षित आहे. बघा, या सर्व गोष्टींचा समावेश या वैचारिक निबंधामध्ये होणं गरजेचं आहे. आणि बघा पुढे, त्यामुळे निबंध एकांगी होत नाही. बघा, या सर्व गोष्टींचा विचार करून जर आपण निबंध लिहिला तर तो निबंध एकांगी होत नाही, तर तसेच तो पूर्वग्रह दूषितही होणार नाही. बघा, एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्या मनामध्ये जर पूर्वग्रह झालेला असेल तर तोही पूर्वग्रह दूषित अशा प्रकारे साधक बाधक चर्चा केल्याने किंवा साधक बाधक विचार मांडल्याने तो पूर्वग्रहही आपल्या मनामध्ये राहत नाही आणि त्याची साधक बाधक निपक्षपातीपणे त्या निबंधावरती आपणाला विचार व्यक्त करता येतात. अशा प्रकारचा निबंध वैचारिक निबंध प्रकारामध्ये हा येत असतो. आणि बघा पुढे, अशा प्रकारच्या निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने एखाद्या कोणत्याही एका निश्चित निष्कर्षाप्रत पोहोचणे अपेक्षित असते. बघा, हा निबंध प्रकार लिहित असताना काय की लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षापर्यंत या ठिकाणी निबंध पोहोचवणे अपेक्षित असते. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते. बघा, हा प्रकारचा निबंध लिहित असताना कमीत कमी शब्दामध्ये आपले विचार या ठिकाणी आपल्याला मांडता येणं गरजेचं आहे. आणि बघा, किंवा हे कौशल्य आपणाकडे असणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषयच हाताळावेत असे नाही, हलके फुलके विषयही पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. बघा, मग हा निबंध प्रकार या ठिकाणी हाताळत असताना किंवा लिहित असताना केवळ या निबंध प्रकारामध्ये गंभीर विषयच असतात असं नाही, तर यामध्ये जे हलके फुलके विषय आहे परिसरामध्ये, समाजामध्ये, त्या हलके फुलके विषय सुद्धा आपल्याला पुरेशा गांभीर्याने आपल्याला मांडता येऊ शकतात किंवा शब्दबद्ध या वैचारिक निबंधामध्ये आपल्याला मांडता येऊ शकतात. आणि बघा पुढे, त्यासाठी लेखकाला विचारांची पद्धतशीर तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी व निबंधामध्ये दृष्टांत, दाखले, उदाहरणे देता येतात. बघा, आपलं जे म्हणणं आहे ते पटवून देण्यासाठी मग आपलं म्हणणं किंवा विचार आहे ते पद्धतशीरपणे आणि तर्कशुद्ध मांडणी त्याची करणं गरजेचं आहे. हे करत असताना घ्यावयाची काळजी म्हणजे काय की आपले विचार पटवून देण्यासाठी निबंधामध्ये आपणाला दृष्टांत असतील, काही दाखले असतील, काही उदाहरणं असतील, याचीही मांडणी आपणाला निबंधामध्ये करणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण या विषयाचे किंवा या प्रकारातील या किंवा वैचारिक निबंध प्रकारामध्ये कशा प्रकारचे निबंध विचारले जातात तर बघा, मोबाईल शाप की वरदान, पर्यावरणापुढील आव्हाने, देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान, या प्रकारचे निबंध हे सर्व वैचारिक निबंध या प्रकारामध्ये येतात.